साताऱ्यात येऊन उदयनराजे यांची भेट घेतली. आता शिवेंद्रराजे यांची भेट घेतोय. निवडणुका लागल्या त्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आलोय. आमची सविस्तर चर्चा झाली. खरं म्हणजे मी काल मोहिते पाटील साहेबांकडे आलेलो होतो, पुण्याला होतो, नंतर त्यांच्याकडे आलो आणि आज मुद्दामून भेटायला महाराजांना मी आलो. खरं म्हणजे महाराजांचे माझे संबंध अतिशय जुने आहेत, म्हणजे कॉलेजपासून आहेत. त्यामुळे नेहमी आमच्या बाहेर शिक्षी पुण्यात असते. आज निवडणुका लागलेल्या आहेत, लोकसभेच्या गुल वाजलेला आहे, आचारसंहिता लागलेली आहे. म्हणून महाराजांचा आता आम्हाला पुरेपूर फायदा झाला पाहिजे, त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि म्हणून प्रचाराचं पुढचं काय आमचं महाराजांचं त्यात योगदान राहील, महाराजांचा उपयोग जास्तीत जास्त ठिकाणी कुठे करून घेतील. कारण आपल्याला कल्पना आहे महाराजांचं एक नावलौकिक आहे, त्यांच्या नावाचं एक वलय आहे. आणि म्हणून त्याचा जास्तीत जास्त मतदानासाठी प्रचारासाठी कसा उपयोग करता येईल यावरही आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली. आणि येणाऱ्या काळामध्ये, कारण आता फार वेळ राहिलेला नाही, त्या काळामध्ये महाराज कुठे कुठे वेळ देणार आहेत आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा होईल विचार विनिमय करण्यासाठी तुम्ही एकीकडे योगदान घेण्यासाठी म्हणून इथं आलेलं दिसतंय, परंतु त्यांचं 2 यादी जाहीर होऊन सुद्धा अजून नाव डिक्लेअर होत नाही. कार्यकर्ते आक्रमक होते. 2 दिवसापासून साताऱ्यात सुद्धा नाराजी मोठ्या प्रमाणात जाणवली आहे. कसं आमच्याकडे 3 पक्ष आहेत, त्याच्यामध्ये थोडी वाटाघाटी चाललेली आहे. पण निश्चित महाराजांबद्दल तर काय त्यांचं तिकीट मागण्याची गरजच नाही. खरं म्हणजे पक्षाची गरज आहे, पक्षाची गरज नाकारण्याचा प्रश्नच नाहीये कुठे. महाराजांचं तिकीट नाकारण्याचा विषयच नाहीये. महाराजांना तिकीट मागण्याची गरज नाही. खरं म्हणजे तिथे आमची गरज आहे. पण मला वाटतं की 3 पक्षामध्ये थोडी पश्चिम महाराष्ट्रात जास्त ताणाताणी सुरू झालेली आहे आणि त्यामुळे वाटाघाटीमध्ये थोडस आता चर्चा सुरू आहे. पण निश्चित महाराजांचं तिकीट निश्चित आहे, त्याबद्दल काही कोणाला सांगण्याची गरज नाही. मला वाटतं ते पार्लमेंटरी बोर्ड आहे आमच्याकडे, दिल्लीहूनही सगळ्या गोष्टी होत असतात. वरती दिल्लीवर बोर्ड चालू आहे. एकनाथजी दादा, अजित दादा आणि फडणवीस साहेब, बावनकुळे साहेब हे वरती बोलत आहेत. आपल्याला कल्पना आहे आमच्याकडची सिस्टीम पद्धत कशी आहे, म्हणून पार्लमेंटरी बोर्डच सगळे नक्की करत असतात. पण मला असं वाटतं की आता आचारसंहिता जाहीर झालेली आहे आणि लवकरच मला वाटतं, आता मला दिवस सांगता येणार नाही कारण मी त्यामध्ये नाहीये सिस्टीममध्ये त्या. पण मला वाटतं लवकरच हा निर्णय आणि यादी जी पुढची ती त्या ठिकाणी येईल. काय चर्चा झाली आणि मी कालच सांगितलं माड्या बाबतीत बरेच चर्चा काय झाली काय नाही. मी विजयसिंग दादांना त्या ठिकाणी काल जाऊन भेटलो. त्यांच्याकडे खूप कार्यकर्त्यांचा आग्रह होता, गर्दी होती. हल्लीचे जे खासदार आहेत निंबाळकर, त्यांच्यामध्ये जरा तणाव आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून त्या तिकिटावरून त्यांचं थोडंसं म्हणणं वेगळं होतं आणि म्हणून त्यांचं जाणून घेण्यासाठी किंवा त्यांच्याशी बोलण्यासाठी मुद्दामून देवेंद्रजींनी मला या ठिकाणी पाठवलेलं होतं. काल त्या बाबतीमध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे. पुन्हा देवेंद्रजी त्यांच्याशी त्या बाबतीमध्ये बोलतील आणि मला वाटतं की सगळे प्रश्न सुटतील. महाजन साहेब, उदयनराजे भोसले हे राज्यातलं एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि महत्वाचे नेते आहेत. मात्र यांना जर तिकीट डावललं गेलं तर मात्र मराठा समाजामध्ये उद्रेक पाहायला मिळेल. यामुळे ही नाराजी तुम्ही मराठा समाजाची उडवून घेणार नाही. कधीपर्यंत यांचं मला वाटतं तशी वेळ येणारच नाही. तशी वेळ येणारच नाही. मी तुम्हाला तेच सांगतोय, तिकीट नाकारलं तुम्हाला कोणी सांगितलं? मला म्हणजे हेच कळते, तुम्ही का बळजबरीत नाकारलं सांगता. आता कसं आहे, आता आपल्याला कल्पना आहे, पहिल्या यादीमध्ये आता उद्धवजींनी किती आकार तांडव केलं होतं गडकरी साहेबांबद्दल. आता गडकरी साहेब तर राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत, राज्यामधले देशातले वजनदार नेते पण आहेत, जुने नेते सगळ्यातले ते आमच्या. पण असं नाहीये, प्रत्येकाची वेळ असते. पार्लमेंटरी बोर्ड आहे आमच्याकडे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळं चर्चा होऊन आपल्यातल्या एकटी भाजपची जी जबाबदारी असते मध्य प्रदेश, राजस्थान सारखी, तर मग गुजरात सारखी, तर मग विषयच नव्हता. पण इथे 3 पक्ष 3 मित्र आपल्या सोबत असल्यामुळे त्या ठिकाणी थोडी चर्चा करावी लागते, थोडीशी वाटाघाटी चाललेल्या आहेत. मला वाटतं पण लवकरच हा निर्णय होईल. वंचित आघाडी अजूनही महाविकास आघाडीमध्ये सामील होत नाही. वंचित आघाडीचा त्यांचा प्रश्न आहे. वंचित आघाडी आपल्या वंचित आघाडीचा किती इफेक्ट चालेल आपल्या महाराष्ट्रात? नाही, तर बघा, पक्ष म्हटला तर प्रत्येकाचा इफेक्ट आहे, कोणाचा जास्त आहे, कोणाचा कमी आहे. पण तो वंचित आघाडीच्या बाबतीमध्ये दररोज मी तुमच्या माध्यमातूनच बघतोय, इकडे बोलणं चाललंय, तिकडे बोलणं चाललंय, इतक्या जागा मागतायत, तितक्या मागतायत, पण अजूनही कुठे त्यांचं काही मला वाटतं ठरत नाही. आणि तरी अंतिम याच्यावर आलेले आहेत की आम्ही आमच्या जागा लढू, असंही मी आज. महाराजांनी भाजपसाठी राजीनामा दिला होता, त्याची उतराई कशी करणार? आता मी तेच सांगतो तुम्हाला, परत एकच प्रश्न फिरून आहे. मराठा समाज 1000 उमेदवार देण्याच्या तयारीत लोकसभेसाठी सातारा जिल्ह्यात. आता कसं लोकशाही आहे या ठिकाणी, तर प्रत्येकाला उभा राहायचा अधिकार आहे.
कोणी फॉर्म भरू शकतो, 1000 काय अजून जास्त भरू शकतात. सातारची कोणाला जागा तो सातारची निकष जागा- पूर्ण करेल, कागदपत्र पेपर वगैरे बरोबर देईल, सगळ्यांना उमेदवारी मिळू शकते. चर्चेसाठी जागा शिवेंद्रराजेंच्याकडे जाणार आहेत का? अं? चर्चेसाठी नाही, शिवेंद्रराजे अजून तरी तसं काही ठरलं नाही किंवा माझं आता बोलणं झालेलं नाही. बोलणंही झालेलं नाही माझून त्या बाबतीमध्ये. मी फक्त महाराजांचीच रात्री त्या ठिकाणी बोललो आणि या ठिकाणी आलेलो आहे. गडचिरोलीची जागा राष्ट्रवादी असं काय ठरलं का? मी असं कुठे एकदम या टोकावरून त्या टोकावर तुम्ही येऊ नका. एकदम पूर्वेवरून पश्चिमेवर असं काही येऊ नका. तसं मला वाटतं कुठेही असं काही बोलणं चाललंय मला ऐकवत नाही. आणि मी त्या सिस्टीममध्ये मी त्या ठिकाणी नाही. त्याच्यामध्ये असं ठरलंय की जे माजी अध्यक्ष आहेत, मग चंद्रकांत दादा आहेत, सुधीर मुनगंटीवार आहेत, रावसाहेब दानवे आहेत आणि देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब आहेत, हे त्या समितीमध्ये आहेत. आणि पार्लमेंटरी बोर्डवरती आहे, त्याच्यामध्ये देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेब आमचे आहेत. त्या महाजन साहेब, तुम्ही राज्यातल्या प्रत्येक प्रश्नामध्ये महत्वाची भूमिका बजावता. मराठा आंदोलनाचा असो किंवा आता माडाचा जो तिढा सुरू आहे त्याच्या अनुषंगाने, एकूण हा तिढा साताराचा जो आहे जागेचा, तो सोडवण्यासाठी तुम्ही आता काय भूमिका पुढे मांडणार आहात, काय सांगाल? नाही, तिढा हा नाहीच आहे मला असं वाटतं. आपण त्याला तिढा करतायत. मी वेगळ्या कामासाठी या ठिकाणी आलो. तुम्ही आणि भाजपचं जागा संकट वाटपाचं मोठं म्हणताय. ओळख आहे तुमची. मला असं वाटतं की नाही, निश्चित भेटल्यामुळे, चर्चेमुळे किंवा कुठे तर काल माडाचा असेल तर प्रश्न सुटत असतात. कुठे असा कुठला प्रश्न आहे का तो सुटत नाही म्हणून, तो कसा रंग सुटत असतो. चर्चेतून कुठेही मार्ग निघत असतो आणि म्हणून ती चर्चा करण्याचं काम मी त्या ठिकाणी करतो. इथे काही प्रश्नच नाहीये. काय घडलं? इथला हा काही प्रश्नच नाहीये. हा प्रश्नच नाहीये. त्यामुळे इथे काही प्रश्न उपस्थित करण्याचं कारणच नाही. आज साताऱ्याला आलोय. उदयनराजे महाराजांची भेट झाली आणि त्यानंतर आता शिवेंद्रराजांकडे मी या ठिकाणी आलेलो आहे. एक सहज कॅज्युअल भेट, कारण निवडणुका लागलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये फार विशेष नाही, पण चर्चा करण्यासाठी, परिस्थिती जाणून घेण्यासाठी मी या ठिकाणी मुद्दामून आलेलो आहे. त्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा आमच्या ठिकाणी झाली. आणि तसं हाच मतदारसंघ नाही तर आजूबाजूला काय परिस्थिती आहे, पश्चिम महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आमची चर्चा या ठिकाणी झालेली, सविस्तर चर्चा या ठिकाणी झालेली. बाकी काही दुसरा काही विषयच नाही. नेते नरेंद्र पाटील यांनी काल आमदार शिवेंद्रराजे यांची भेट घेतली होती. एकूणच त्यांनी सुद्धा या मतदारसंघातून इच्छुक उमेदवारी मागतायत ते सुद्धा, काय सांगा? नाही, आता इच्छुक उमेदवार तर भरपूरच आहेत, सगळीकडेच आहेत, सगळ्या पक्षांमध्ये आहेत. त्यांना काय, त्यांचं कामच आहे भेटणं येणं. लोकप्रतिनिधी आहेत शिवेंद्रराजे, त्यांचं या भागामध्ये वजन आहे, त्यांचे मोठे फॉलोअर या भागामध्ये आहेत. त्यामुळे साहजिक आहे, कोणी असं तर प्रत्येक पक्षाच्या नेत्यांना, आता आम्ही पण दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना भेटत असतो ना, भेटत नाही असं नाहीये. त्यामुळे भेटत शिवेंद्र बाबांचे काय नेमकं म्हणणे आहेत? हा? शिवेंद्र बाबांचं नेमकं म्हणणे काय आहे? शिवेंद्र बाबांचं काही लोकसभेची मागणी नाहीये, त्यामुळे त्यांचं काही म्हणणं गिरीश भाऊंना हेच सांगितलंय की भाजपकडेच उमेदवारी राहिली पाहिजे या लोकसभा मतदारसंघाची, कारण या जिल्ह्यामध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे आणि त्यानं जागा जी आहे ही भारतीय जनता पार्टीकडेच त्यांनी घ्यावी. आणि तसं आपला किंवा इथल्या सगळ्या लोकांचा निरोप देवेंद्र भाऊंपर्यंत त्यांनी आणि वरच्या दिल्लीच्या नेतृत्वापर्यंत पण आपला पोचवा. भाजपला मिळावं तिकीट यासाठी तुम्ही मागणी केली, मात्र कुणाला मिळावं नेमकं तिकीट त्याचा निर्णय पक्ष परत घेईल ना, ते मी नाही ठरवू शकत. तुमच्याकडनं काय मागणी झाली आहे का? माझ्याकडे आधी पक्षाने जे आमचे काय शिष्टी सगळे निर्णय घेतले ते आम्ही काम करतो. महाजन साहेब, तुम्हाला राज्यात संकट मोचक म्हणून ओळखलं जातं, तुमची एक ओळख आहे. तर आता शिवेंद्रराजेंना तुम्ही भेटला तर हा सगळा सातारा लोकसभेसंदर्भातला तिढा सुटला असं म्हणायचं? असं कधीच म्हणता येत नाही. अजून तर सुरुवात पण झाली नाही फॉर्म भरायला. अजून जागा वाटप झाली नाही, फॉर्म भरायला सुरुवातही झाली नाही. आता इतकं सुट्टी स्वच्छतेचं काम असतं, अख्ख्या महाराष्ट्रात बरंच पाठवलं असतं सगळ्यांनी. अचानक शिवेंद्रराजेंचं नाव तर नाही ना पुढे येणार लोकसभेसाठी? सांगितलं नाही, त्यांनी अचानक आता काय परत त्यांनी सगळं मनाने माहिती, त्याच्या मनात काय मला माहित नाही अजून. महाजन साहेब उमेदवारी मिळवण्यासाठी लोक पक्ष सचिनकडे जातात, पण अनेक पक्षाचे लोक शिवेंद्र बाबांकडे येतात. त्याचं कारण काय? उमेदवारी मिळावी म्हणून. चहा चांगला असतो. मिसळ चांगली.